त्या कारण पुढच्यानं काय मला होतं, काटे कारण? पिस्तूल मारलं 2 येळच्या कट्ट्यामुळे. कारण काय सांगितलं का? कारण मला म्हणलं तर शूटिंग काय म्हणून केली म्हणूनच मला मारलं. कारखान्याची मगरुरी शूटिंग केली म्हणून मारलं. हा, हे आंदोलनाची आंदोलनाची शूटिंग केली. मी आमच्या ड्रायव्हर लोकांना सांगण्यासाठी केली होती. हा 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 भरून येऊ नका इथं मारायलीत म्हणून. हा 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 त्यानं मला बेदम मारलं बघा. ढोरावणी आर्डर मी सगळ्या हॉटेलवाल्याला माहिती. कॅबिन मध्ये नेऊन लॉक करून हा, कॅबिन नेऊन मारलं. हे माझ्या सोबत हे भाऊ आहे. लॉक करून मारले त्याला. बर. गंगाखेडमधली ही अत्यंत अमानुष घटना आहे. आमदाराचा कारखाना आणि आमदाराच्या कारखान्याच्या बाहेर शेतकरी आंदोलनं करतायत आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाचा व्हिडिओ काढल्यामुळे एखाद्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला अशी बेधमपणे मारहाण होत असेल तर हे लोकप्रतिनिधी किती नीच दर्जाचे आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण एकीकडून शेतकऱ्यांचं रक्त सोसायचं, शेतकऱ्यांच्या सातबारांवरती लोन काढायचं आणि एखादा कोणी गरीब त्या आंदोलनाचा व्हिडिओ अपलोड सुद्धा केला नाही असं ते म्हणतायत आणि ते व्हिडिओ फक्त मोबाईलमध्ये काढला म्हणून त्याला तिथल्या सिक्युरिटीच्या माध्यमातून मारायला लावायचं. ही नीच राजनीती या परभणी जिल्ह्यामध्ये चालत आहे आणि ही नीच राजनीती करणारे लोक याला लवकरात लवकर प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने दाबणं गरजेचं आहे. असा अमानुष व्यक्तीला मारणं, त्याच्यावरती लाठ्या घालणं इथल्या जर आमदाराच्या कारखान्यावरती होत असेल तर येत्या काळामध्ये या आमदारांना त्यांची जागा दाखवणं सुद्धा प्रत्येकाची गरज आहे. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाऊ द्या.